गेली काही दिवसापासून राज्यात बिबट मानव संघर्ष वाढलेला आपण पाहिला आहे आणि पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला गेला। पुणे जिल्ह्यातील विचार केला तर जुन्नर वन परिक्षेत्रात सर्वात जास्त बिबट्यांची संख्या असून पिंपरखेड परिसरात 4 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर मानव आणि बिबट संघर्ष हा खरं तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळते। त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामस्थ आणि वन विभागामध्ये अनेकदा वाद सुद्धा झालेले पाहायला मिळाले। मात्र या पिंपरखेड परिसरात वन विभागाने तब्बल 4 महिन्याच्या कालखंडामध्ये 46 बिबटे जेरबंद केलेले आहे आणि वन विभागाचे मोठं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की ही मोठी कामगिरी आहे। तब्बल 3 ते 5 किलोमीटरच्या डिस्टन्स मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने बिबटे जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे होते आणि हे बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश सुद्धा मिळालेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी जुन्नर वन परिक्षेत्राचे वन संरक्षक प्रशांत खाडे सर आहे। आपण सरांशी बोलणार आहोत। सर, मोठं टास्क होतं वन विभागापुढे आणि तब्बल 4 महिन्याच्या कालखंडामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने बिबट्यांना जेरबंद करण्यात तुम्हाला यश आलेलं आहे। आमच्या पुढे सगळ्यात मोठं जे आव्हान होतं ते म्हणजे पिंजऱ्यांची संख्या वाढवणे आणि प्रामुख्याने त्यामध्ये आपल्याला जे वन विभागामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांची पण संख्या वाढवणे आवश्यक होतं। तर त्यामध्ये पिंजऱ्यांची संख्या वाढवणे, आता सुद्धा आपल्या जवळपास 500 पिंजरे लाईव्ह आहेत आणि त्याच्यामुळेच आपण जे रेस्क्यू करण्याचे योग्य जे बिबटे होते जे घराजवळ आहेत किंवा शेतामध्ये वास्तव्यास आहेत त्यांना आपण जेरबंद करण्यात यश आलं। दुसरी गोष्ट, वन विभागाद्वारे जे आपले कॅम्प्स आहेत त्याचप्रमाणे जे ERU आहेत, जे नवीन आपण इमर्जन्सी रेस्क्यू युनिट गठीत केले, त्यांचं ट्रेनिंग सुद्धा आपण तज्ञ लोकांकडनं करून घेतलेलं आहे। तर हे जे ट्रेंड आता मुलं आहेत, ही ट्रेंड मुलं आता कुठलाही इमर्जन्सी कुठलीही झाली त्या ठिकाणी तर ते हँडल करू शकतात। तर या सगळ्यांचा म्हणजे हे सगळे लोक एकत्र येऊन ही जी कामगिरी ही आपण या ठिकाणी करू शकलो। त्याचप्रमाणे जेरबंद केलेले जे बिबट आहेत त्यांना ठेवण्यासाठी रेस्क्यू सेंटरची सुद्धा आपल्याला आवश्यकता होती। माणिकडो रेस्क्यू सेंटरमध्ये जे फर्स्ट फेज मधले जे 4 जे आपले केजेस होते ते सुद्धा आता तयार झालेले आहेत, त्यामुळे माणिकडोची सुद्धा संख्या आता 40 ने वाढलेली आहे। तर जे जेरबंद केलेले बिबटे ते सुद्धा आता व्यवस्थित त्या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत। त्यानंतर जे आता वाढीव जे आता आपल्याला आवश्यकता लागणार आहे त्याच्यासाठी आपण या 4 तालुक्यांमध्ये जवळपास 5 ठिकाणी आपण नवीन रेस्क्यू सेंटरची निर्मिती करत आहोत। त्यामध्ये जुन्नर तालुक्यांमध्ये खानापूर आणि संतवाडी आहे, शिरूरमध्ये पिंपरखेड आणि नावरा आहे आणि मनसरमध्ये एका ठिकाणी आहे। तर अशा 5 ठिकाणी आपण नव्याने जे रेस्क्यू सेंटर फॉर्म करत आहोत त्याची मंजुरी CZA कडनं त्याची पहिली पायरी आपण पार केलेली आहे, त्याची मंजुरी आपल्याला प्राप्त झालेली आहे। परंतु आता त्याचे डिझायनिंग आणि शेवटचं एक फायनल बैठक ती अजून बाकी आहे। तर त्याचप्रमाणे आपण या सगळ्या ज्या आवश्यक बाबी होत्या त्या आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे ट्रान्सलोकेशन आपल्याला करायचं होतं, जे पकडलेले बिबटे जे भारतामध्ये ऑलरेडी आपल्याला बाकीच्या ठिकाणी पाठवायचे होते ते सुद्धा आपण वनताराला इथून मागे 10 बिबट पाठवलेले आहेत आणि आता या करंटली आपण 20 पाठवलेले आहेत आणि पुढचे 30 ची सुद्धा तयारी त्यांची सुद्धा फायनल स्टेजला आहे। ते सुद्धा आपले पण 30 बिबट आपण आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला पाठवणे आता आवश्यक आहे। त्यानंतर भारतामधले जेवढे झू आहेत त्यांना आपण स्वतःहून अप्रोच झालो, त्यांनाही आपण त्यांची रिक्वायरमेंट विचारली, त्यांची रिक्वायरमेंट नुसार आता आपण 17 बिबट फायनली CZAच्या परवानगीनुसार आपण पाठवत आहोत। त्यामध्ये बराचसा प्रोसिजरल पार्ट असतो की प्रत्येक जे स्टेट्स आहेत त्या स्टेटचे प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव त्यांची त्या ठिकाणी परवानगी लागते। ते सगळ्या परवानग्या घेऊन आता 17 बिबट आपले फायनली आता त्या ठिकाणी ट्रान्सलोकेशनसाठी रेडी आहेत। पण प्रामुख्याने बिबट्याच्या नसबंदीचा सुद्धा विषय प्रामुख्याने चर्चा झाला, त्या नसबंदीच्या याच्यातली काय पुढची प्रक्रिया आहे? नसबंदीच्या याच्यामध्ये आपल्याला शासनाकडनं मंजुरी प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे टेक्निकल जी टीम आहे ती टीम सुद्धा गठीत झालेली आहे। माननीय अपर प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव वेस्ट यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी फॉर्म झालेली आहे। त्याच्यामध्ये बरेचसे आपल्याला जे औषधं लागणार आहेत, ज्या गोष्टी लागणार आहेत त्या काही आपल्याला अब्रॉड वरून पण इम्पोर्ट करावं लागणार आहेत। तर त्या सगळ्या गोष्टी आता पाईपलाईन मध्ये आहेत, ते सुद्धा आपल्याला काही दिवसातच ती सुद्धा प्रक्रिया आपली पार पडेल। पण एकंदरीत विचार केला तर आता सध्या ऊसाचे क्षेत्र घटलेले आहे, ऊसतोड झालेली आहे। या पुढच्या काळात जेव्हा ऊसाची संख्या मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढ होईल किंवा ऊस उंची वाढेल तेव्हा त्यानंतर हा बिबट मानव संघर्ष पुन्हा वाढेल असं वाटतं काय? कारण की बिबट्याची संख्या पूर्ण दिवसेंदिवस वाढेल असं वाटतं।
आता याच्यामध्ये आपण एक नवीन संकल्पना आणत आहोत, ती म्हणजे रिव्हर्स मायग्रेशन. रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे जो आपला बिबट्यांचा जो नाहीसा झालेला अधिवास आहे तो अधिवास परत आणणं आवश्यक आहे. कारण हा संघर्ष जो आहे, हा संघर्ष त्याच्यामुळे सुरू झाला कारण जंगलाचा ऱ्हास झाला. जंगलामध्ये जर कुठल्याही वन्य प्राण्याला जर खायला काही मिळालं नाही तर तो मनुष्य वस्तीकडे तो धावणार आहे. त्याचप्रमाणे आपण आता सद्यस्थितीमध्ये जो हरवलेला आदिवासी आहे त्याला पुनर्जीवित करण्यासाठीची प्रक्रिया आपण पार पाडत आहोत. यामध्ये सन्माननीय खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, हे खूप मोठ्या प्रमाणात याचे प्रयत्न करत आहेत. मिनिस्टर साहेब आमचे त्यामध्ये प्रयत्न करत आहेत. तर याच्यामध्ये जो नाहीसा झालेला आदिवासी आहे त्याच्यामध्ये आपण स्थानिक वृक्ष प्रजाती लागवड असेल, गवत पुनर्रोपण असेल, त्याच्यामध्ये काही आपल्याला हर्बीवोर्स असतील, त्या हर्बीवोर्सचं इंट्रोडक्शन असेल, याला काही कालावधी करता आपल्याला फेन्सिंग सुद्धा करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला समजा पाणवठे तयार करावे लागतील. या जर गोष्टी आपण ज्या बेसिक जर केल्या तर हा जो बिबट आता सध्या जो मानव वस्तीमध्ये आहे तो पुनश्च त्याच्या जंगलाच्या एरियामध्ये जाऊन तो जंगलामध्ये परत पुनर्स्थापित होईल. सध्या तापमानाचं प्रमाण जर आपण पाहिलं तर तापमान हे प्रचंड वाढलेलं आहे. आपल्या परिसरात जवळपास 40 पार तापमान गेलेलं आहे. त्यामुळे जंगलातील जर आपण विचार केला तर वन्य प्राण्यांना खतं पाहण्यासाठी भटकंती करावी लागते, संघर्ष आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही पशुपक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी काय उपाययोजना केलेल्या आहे? यामध्ये प्रामुख्याने आपण इथून मागे म्हणजे 5-10 वर्ष झाले जो आपण पाणवठे वेगवेगळ्या ठिकाणी बनवलेले आहेत. महत्वाचं म्हणजे काही ठिकाणी बऱ्याचशा जंगलांमध्ये जिवंत पाणी सुद्धा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी काही शेतकरी बांधव सुद्धा आमच्या मदतीला धावून आलेले आहेत की ज्यांनी वन्य प्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि काही ठिकाणी आम्ही जिवंत पाणी सुद्धा शोधलेलं आहे की जे जिवंत पाण्याचा जर आपण व्यवस्थित स्रोत शोधला आणि त्याला जर आपण थोडंसं खोलीकरण केलं तर वन्य प्राण्यांसाठी तो कायमस्वरूपी उपलब्ध होईल. सध्या प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर बिबट मानव संघर्ष वाढला तेव्हा शाळेच्या वेळामध्ये बदल झाला होता. हे शाळेच्या वेळांचा बदल या पुढच्या काळात नवीन शैक्षणिक वर्षात पण तसाच राहील का? आणि जे काही विजेची समस्या होती ती सुद्धा दिवसा वीज पुरवठा करण्याचं झालं होतं. आता ह्या पुढच्या काळात पण वीज पुरवठा दिवसा केला जाईल, काय परिस्थिती राहील? याच्यामध्ये ज्या मानव वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही महत्वाचे निर्णय राज्य शासनाने घेतले. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय होता शाळेचा टायमिंग बदलण्याचा जो विषय होता. कारण काय होतं, मुलं खूप सकाळी लवकर बाहेर पडत होते, त्यामुळे यांचा टायमिंग चेंज केल्यामुळे मानवजीव संघर्षामध्ये सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. आणि तो आमची तर अशीच विनंती राहील की तो टायमिंग आपण जो सध्या केलेला आहे तो चेंज केलेला तसाच राहावा. दुसरी गोष्ट, जी अखंडित वीज जी आपल्याला दिवसा पाहिजे तर दिवसा वीज जी आहे ती सुद्धा खूप मोठा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. आणि शेतकरी बांधवांची सुद्धा तीच डिमांड आहे की आपल्याला दिवसा वीज मिळावी. तर तो सुद्धा मला असं वाटतं की दिवसा वीज मिळाली तर रात्री संध्याकाळच्या पहारी जेव्हा शेतकरी शेतात जातात तो एक विषय कमी होतो. आणि वन्यजीव संघर्ष सुद्धा त्याच टायमिंगमध्ये, एक तर अर्ली मॉर्निंग नाही तर इव्हिनिंग, या 2 टायमिंगमध्येच तीव्र झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. तर या टायमिंगमध्ये जर दिवसा अखंडित वीज राहिली तर मानवजीव संघर्ष कमी व्हायला निश्चित मदत होणार. मानव बिबट संघर्ष वाढला तेव्हा प्रामुख्याने वन विभागापुढे सुद्धा मोठं आव्हान होतं. अशा परिस्थितीत साधन सामग्री सुद्धा कमी प्रमाणात होती, पिंजऱ्यांची संख्या कमी होती, मॅनपॉवर सुद्धा कमी होती. आता त्याची काय परिस्थिती आहे? सद्यस्थितीमध्ये जेव्हा आंदोलनं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, त्यामध्ये लोकांची डिमांड तीच होती की आपल्याकडे पिंजऱ्याची संख्या सुद्धा कमी होती, गाड्यांची, वाहनांची संख्या कमी होती. तर तत्काळ माननीय तत्कालीन पालकमंत्री आपले स्वर्गीय अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन त्यावेळेस त्यांनी आम्हाला पूर्ण साधन सामुग्री उपलब्ध करून दिली होती. त्यामध्ये प्रामुख्याने जवळपास 700 पिंजरे आणि 20 पेट्रोलिंग वाहनं ही त्यांनी तत्काळ आपल्याला उपलब्ध करून दिली की जेणेकरून आपण आता ही सगळी परिस्थिती जी आटोक्यात आलेली आहे ही सर्व म्हणजे माननीय पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी महोदय असतील, यांच्या पुढाकाराने या ठिकाणी झालेला आहे. खर तर मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडनं सुद्धा शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. आणि जुन्नर वन विभागात नव्याने 5 रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी सुद्धा ही प्रक्रिया सुरू झालेली पाहायला मिळते. आणि या पुढच्या काळात हे नवीन 5 जे काही रेस्क्यू सेंटर असणार आहे ते सुद्धा उभे राहिलेले पाहायला मिळतील. आणि या पुढच्या काळात जे काही बिबट्यापासून मानवाचं संरक्षण करण्यासाठी वन विभाग सुद्धा शर्तीचे प्रयत्न करत असल्याचं आपल्याला प्रशांत खाडे सरांनी सांगितलं आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे.